चला, आज आपण रिडल्स म्हणजेच कोडी हा चॅप्टर पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला 2 मॉडेल क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिला आहे आय ॲम अ फॅमिलियर बर्ड, माय कलर इज ब्लॅक, हू ॲम आय. तर आय ॲम फॅमिलियर बर्ड म्हणजे ओळखीचा पक्षी आहे हा आणि त्याचा कलर आहे ब्लॅक. तर कोण आहे हा? तर त्याचं उत्तर आहे, पहा 4 ऑप्शन आहेत, कॉक, स्वॅन, क्रो, काऊ. तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये काळ्या रंगाचा पक्षी कोणता आहे? क्रो. म्हणून क्रो हे उत्तर आहे, काळा कावळा. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, आय लुक लाईक अ हॉर्स. पहा, माझ्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्टे असतात आणि मी हॉर्ससारखा दिसतो. तर मी कोण आहे? तर सर्वांनाच माहीत आहे, याचं उत्तर आहे झेब्रा. त्यानंतर आता प्रॅक्टिस सेट आपण पाहूया. पहिला आहे आय ट्रॅव्हल इन द स्काय, मी आकाशात उडतो. बट आय ॲम नॉट अ बर्ड, पण मी पक्षी नाही. आय गिव्ह यू वॉटर, मी तुम्हाला पाणी देतो. हू ॲम आय, मी कोण आहे? पहा, आकाशात उडतो किंवा आकाशामधून प्रवास करतो, पण मी पक्षी नाही आणि मी तुम्हाला पाणी देतो. तर आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्याला पाणी कोण देतं? तर आकाशामधून जाणारे ढग आपल्याला पाणी देतात. मग ढग या शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे? पहा, वेल, क्लाउड, रिव्हर. इकडे स्पेलिंग मिस्टेक आहे, एरोप्लेन दिले, ठीक आहे. तर यापैकी ढग या शब्दाला इंग्रजी शब्द आहे क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आय हॅव 2 बिग इयर्स बट स्मॉल आईज. मला 2 मोठे कान असतात, बिग इयर्स, आणि आईज कसे आहेत माझे? स्मॉल आईज, म्हणजे डोळे मात्र अगदी बारीक आहेत. आय हॅव अ ट्रंक, मला सोंड आहे. हू ॲम आय, तर मी कोण? पहा, आता मोठे मोठे सुपासारखे कान आणि लहान छोटेसे डोळे कोणाला असतात? आणि ट्रंक म्हणजे सोंड, कोणाला असते सोंड? तर हत्तीला. मग 4 पर्यायापैकी पहा, रॅबिट, रॅट, एलिफंट आणि पिग. काय म्हणतात हत्तीला? तर ऑप्शन नंबर 3 एलिफंट. त्यानंतर आय ॲम लाईक अ रोप, मी दोरीसारखा किंवा दोरासारखा दिसतो. आय कॅन नॉट हिअर, मी ऐकू शकत नाही. आय हॅव नो लेग्स, मला पाय सुद्धा नाहीत. हू ॲम आय, तर मी कोण आहे? पहा, दोरासारखा दिसतो, मला ऐकू येत नाही आणि मला पाय सुद्धा नाहीत. तर पहा, स्नेक, क्रॅब, लिझार्ड आणि स्नेल. तर यापैकी क्रॅब आणि लिझार्डला पाय असतात, मग पाय नसलेले कोण राहिले? स्नेल आणि स्नेक. मग याच्यापैकी दोरासारखा कोण दिसतो? तर स्नेक दिसतो. स्नेक म्हणजे साप, आणि स्नेल काही दोरासारखी दिसत नाही, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 स्नेक हे उत्तर आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 आय ॲम ॲन इन्सेक्ट बट आय हॅव 8 लेग्स. मी इन्सेक्ट आहे, इन्सेक्ट म्हणजे कीटक आहे, परंतु कीटक असून सुद्धा मला किती लेग्ज आहेत? 8 लेग्ज आहेत. आय व्हीव माय वेब, मी माझं जाळं विणतो. हू ॲम आय, तर मी कोण आहे? तर पहा, ऑप्शन नंबर 1 दिलाय वीवर, 2 इज बी, 3 इज बटरफ्लाय अँड 4 इज स्पायडर. तर नक्कीच याचं उत्तर स्पायडर हे आहे, कारण स्पायडर हा एक कीटक आहे, पण त्याला 8 पाय असतात आणि तो त्याचं जाळं विणतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 आय ॲम अ फ्रेंड ऑफ द फार्मर, मी शेतकऱ्याचा मित्र आहे. आय प्लग द फार्म, मी शेत नांगरतो. अँड पुल अ कार्ट, आणि गाडी ओढतो. हू ॲम आय, पहा, आता शेतकऱ्याचा मित्र आहे, नांगर पण ओढतो, गाडी पण ओढतो, तर असा कोण आहे? पहा, बुल, हॉर्स, एलिफंट, डॉंकी. तर आता शेतकऱ्याचा मित्र म्हणून शेतकऱ्याकडे नेहमी कोण असतो? बुल असतो, की जो शेतकऱ्याचा मित्र पण आहे, शेतकऱ्याला मदत करतो कामात. बुलक कार्ट पण ओढतो आणि
त्यानंतर शेतामध्ये नांगरसुद्धा ओढतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. आय लिव्ह इन डेझर्ट. मी वाळवंटात राहतो. डेझर्ट म्हणजे वाळवंट. आय हॅव अ हम्प ऑन माय बॅक. आय कॅन लिव्ह विदाउट वॉटर फॉर मेनी डेज. हू ॲम आय? पहा, मी वाळवंटात राहतो. माझ्या पाठीवर काय आहे? हम्प आहे आणि मी खूप दिवस विदाऊट वॉटर म्हणजे पाण्याशिवाय राहू शकतो. तर मी कोण आहे? आता सर्वांनाच माहिती आहे वाळवंटामध्ये कोण राहतं? याक राहतो का, कॅमल राहतो का, जिराफ राहतो की डॉंकी राहतो? तर याचं उत्तर आहे कॅमल. कॅमल वाळवंटात राहतो आणि तो खूप दिवस पाण्याशिवाय राहू शकतो, जगू शकतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. आय ॲम क्लेवर बट पीपल से मी कनिंग. आय लिव्ह इन जंगल. हू ॲम आय? मी हुशार, चतुर आहे. क्लेवर म्हणजे हुशार किंवा चतुर आहे. पीपल मला काय म्हणतात? कनिंग. आणि आय लिव्ह इन जंगल्स म्हणजे मी जंगलामध्ये राहतो. तर मी कोण आहे? तर पहा, सर्वांना माहिती, याचं उत्तर आहे फॉक्स. चतुर, कोल्हा अशा हेडिंगच्या गोष्टी आपण बऱ्याचदा वाचलेल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. आय गार्ड युअर होम. मी तुमच्या घराचं रक्षण करतो. आय कॅच अ थीप. मी चोरांना पकडतो. आय ॲम अ पेट. मी पाळीव प्राणी आहे, पाळीव आहे. हू ॲम आय? पहा, आपल्या घराचं रक्षण करतो, चोरांना पकडतो आणि तो एक पाळीव प्राणी. कोण आहे असा? कॅट, हॉर्स, ऑक्स, डॉग. तर याच्यामध्ये उत्तर आहे डॉग. डॉग आपल्या घराचं राखण पण करतो, चोर आल्यानंतर भुंकतो आणि त्यांना पकडून देतो आणि तो एक आपला लाडका पाळीव प्राणी सुद्धा आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9. आय कॅन फ्लाय बट आय ॲम नॉट अ बर्ड. माय नेम इज अ वर्ब. हू ॲम आय? मी उडू शकतो आकाशामध्ये, बट आय ॲम नॉट अ बर्ड. पण मी पक्षी नाही. माय नेम इज अ वर्ब. माझं नाव आहे ना, ते वर्ब पण आहे. वर्ब म्हणजे काय? क्रियापद पण आहे. मग मी कोण आहे? तर पहा, आता काईट, बी, फ्लाय, फिश यापैकी काईट, बी, फ्लाय हे तिघे पण उडू शकतात. परंतु काईट आणि काईट आणि बी म्हणजे मधमाशी, काईट म्हणजे पतंग, हे दोघे जरी उडू शकत असले तरी त्या दोघांच्या नावाचा वापर ॲज अ वर्ब किंवा क्रियापद म्हणून केला जात नाही. तर क्रियापद काय आहे? फ्लाय, FLY, फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी आणि तेच क्रियापद म्हणजे क्रियापद रूपामध्ये त्याचा अर्थ होतो उडणे. तर फ्लाय हे त्याचं उत्तर आहे. आय हॅव अ लॉंग टेल. मला लांब शेपूट आहे. आय कॅन जम्प फ्रॉम वन ट्री टू अनादर. मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो. आय ॲक्ट लाईक अ मॅन. मी माणसासारखा वागतो. हू ॲम आय? तर कोण आहे की ज्याची शेपूट लांब लचक असते, झाडावरून इकडून तिकडून तो उड्या मारतो आणि मी माणसासारखा सुद्धा वागतो? तर यामध्ये ऑप्शन पहा, बेअर, मंकी, डॉंकी, एलिफंट. तर त्याचं उत्तर आहे मंकी. माकडाची शेपूट लांब असते, तो झाडावरून उड्या मारतो आणि माणसासारखा आचरण सुद्धा थोडंफार करतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 11. विदाऊट आय यू कांट सी एनिथिंग, बट यू कांट सी मी. आय ॲम द फास्टेस्ट इन द वर्ल्ड. हू ॲम आय? पहा, माझ्याशिवाय तुम्ही काही सुद्धा पाहू शकत नाही. बट यू कांट सी मी, पण तुम्ही मला पाहू शकत नाही. आय ॲम द फास्टेस्ट इन द वर्ल्ड. मी जगातला सगळ्यात फास्ट, वेगवान आहे. तर कोण आहे मी? तर पहा, सगळ्यात जास्त जगामध्ये सर्वात जास्त वेग कशाचा असतो? लाईटचा. लाईटशिवाय आपण दुसऱ्या काही वस्तू पाहू पण शकत नाही आणि सर्वात वेगवान लाईट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर, लाईट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 12. आय कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. मी वॉटरमध्ये पण राहतो आणि
जमिनीवर सुद्धा राहतो. आय ईट इन्सेक्ट, मी कीटकांना खातो. माय रिअर लेग्स आर लॉंग, माझे जे मागचे पाय असतात ते कसे असतात, लांब असतात. हू ॲम आय, पहा आता जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो. क्रॅब, रॅबिट, फ्रॉग, फिश. आता याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. क्रॅब आणि फ्रॉग हे दोघे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. रॅबिट काय पाण्यात राहत नाही आणि फिश काय जमिनीवर राहत नाही. तर ह्याच्यामध्ये आता क्रॅब आणि फ्रॉगमध्ये माय रिअर लेग्स आर लॉंग, म्हणजे माझे मागचे पाय जे आहेत ते कसे असतात, लांब असतात. तर त्या वाक्यावरून आपण फ्रॉग हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 13. माय फर इज सॉफ्ट, आय किल माईस, हू ॲम आय. माझी फर कशी आहे, माझ्या अंगावरचे केस कसे आहेत, सॉफ्ट आहेत, मऊ आहेत. आय किल माईस, आणि मी उंदरांना खाते किंवा मारते. तर मी कोण आहे, तर सगळ्यांना माहिती उंदीर मामाला खाणारी मावशी कोण असते, कॅट, म्हणजे मणिमाऊ. त्यानंतर आहे आय ॲम ॲज व्हाईट ॲज अ चॉक, मी खडूसारखा पांढरा शुभ्र आहे. आय हॅव ओव्हल शेप, माझा शेप आहे तो कसा आहे, ओव्हल आहे. आय ॲम युजफुल ओनली आफ्टर ब्रेकिंग मी, आणि माझा वापर तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही मला काय करतील, ब्रेक करतील, तोडतील किंवा फोडतील. हू ॲम आय, तर पहा ओव्हल शेप, व्हाईट कलर्ड आणि ब्रेक केल्यानंतरच आपण त्याचा वापर करू शकतो. असा कोण आहे, बॉल, ॲपल, एग, पेबल. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर आहे थर्ड, एग. एगचा शेप ओव्हल असतो, व्हाईट कलर असतो आणि ते फोडल्याशिवाय काय आपण ते खाऊ शकत नाही. आय हॅव विंग्स अँड लॉंग लेग्स, मला पंख आहेत आणि लांब पाय आहेत. आय कॅन रन बट कांट फ्लाय, हू ॲम आय. पहा मी पळू शकतो, धावू शकतो, परंतु फ्लाय करू शकत नाही, उडू शकत नाही. असा कोण आहे पहा, ऑस्ट्रिच, हेन, कॉक, पिकॉक. तर हेन, कॉक, पिकॉक हे जे आहेत यांच्या तिघांपेक्षा लांब पाय कुणाचे असतात, ऑस्ट्रिचचे असतात. ऑस्ट्रिच नावाचा शहामृगासारखाच पक्षी आहे, त्याचे पाय लांब लचक असतात, तो उडू शकत नाही, धावू शकतो वेगाने. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 16. I come one time in a year, 2 times in a week, but I do not come in a month. Who am I? I come in one time in year. Year मध्ये मी एकदा येतो. 2 times in week. week मध्ये 2 वेळा येतो. आणि month मध्ये काय मी येत नाही. तर असा कोण आहे? The moon, a full moon day, a new moon day, the letter E. तर या 4 ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर, द लेटर E. पहा इयरमध्ये एकदा येतो, वीकमध्ये 2 वेळा येतो आणि मंथमध्ये काय ई येत नाही. म्हणून द लेटर E इज द करेक्ट आन्सर.